नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर मुलींवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मंगळवारी संसदेत तीव्र पडसाद उमटलात। या मुद्द्यावरून काँग्रेसचे अनमोल समाजवादी पक्ष हा शिवसेनासह शरद पवार गटाचे खासदारांनी देखील आवाज उठवला। लोकसभा आणि राज्यसभा कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। याबरोबर पावसाळी अधिवेशनातील संसदीय कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा गोंधळामुळे वाया गेला आहे। लोकसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केला। यावेळी विरोधकांनी आपापल्या मागण्या उचलून धरत गोंधळ घातला। अध्यक्षांपुढे येऊन घोषणाबाजी सुरू झाली। यामुळे काही काळ कामकाज शून्य झालं। इतर महत्त्वाचे विधायक कामकाजाचेही झाले नाहीत। तसेच जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 28 जूनपासून आमरण उपोषण बसलेले सामाजिक कार्यकर्त्यांवर, विद्यार्थ्यांवर, मुलींवर लाठीचार्ज यामुळे संपूर्ण देश निषेध करत असतो। तसेच आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील जाहीर निषेध केला। अखिलेश यादव यांनी देखील जाहीर निषेध केला। चंद्रशेखर आझाद यांनी देखील या सरकारचा जाहीर निषेध करत उपोषण सुरू केलं। महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी याआधीच जाहीर निषेध केल्याने व माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एंट्रीमुळे केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये सरकारची कोंडी झाली। यावर काँग्रेस प्रियंका गांधी, राहुल गांधी रस्त्यावर उतरल्याने सरकारची डोकेदुखी वाढ झाल्याने सरकारची प्रतिमा नवयुवकांमध्ये मलिन झाली असून येणाऱ्या काळात भाजपाला याचा मोठा धक्का बसेल असं देखील बोललं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.